देवाची इच्छा पूर्ण करण्याची तळमळ असावी. कदाचित आपणास असे वाटेल की असे करण्यात काहीच फायदा नाही. लक्षात घ्या की देवाच्या इच्छेप्रमाणे करण्यात दीर्घ काळासाठी मोठे प्रतिफळ असते. काय आज आमच्यामध्ये ही तळमळ आहे? प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणास सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, मागील कार्यक्रमात आपण स्तेफन याविषयी माहिती घेतली होती. त्याला न्यायसभेपुढे उभे करण्यात आले. त्या ठिकाणी त्याच्यावर खोटे आरोप करून बनावट साक्षीदारही उभे केले होते. या चौकशीचे पर्यवसान कशात झाले? काय स्तेफन त्यांच्या आरोपातून सुटू शकला की त्याने माघार घेतली? त्याचे पुढे नक्की काय झाले? असे अनेक प्रश्न आपल्यासमोर असण्याची शक्यता आहे. पण आज आम्हाला या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या अध्ययनातून मिळणार आहेत. तर मग चला प्रियांनो, आपण लक्षपूर्वक आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, ह्या दिवसांमध्ये आम्ही प्रेषितांची कृत्ये ह्या पुस्तकाचं अध्ययन करीत आहोत आणि 7व्या अध्यायाच्या 1 ते 8 वचनांवर आम्ही विचार केला होता. आम्ही पाहिलं होतं श्रोत्यांनो की कशा प्रकारे स्तिफन अब्रामापासून आपल्या व्याख्यानाला सुरुवात करीत आहे. अब्राम, इझाक, याकोब, योसेफ ह्यांच्या काळाला वंशाधिपतीचा काळ म्हणण्यात येतो. स्तेफन अब्रामापासून वंशाधिपतीच्या काळापर्यंत जातो. तो योसेफाच्या भावांविषयी बोलतो, जे मत्सर आणि द्वेष ह्यांनी पेटले होते आणि त्यांनी योसेफाला मिसर देशाच्या लोकांना विकले. परंतु परमेश्वराने त्या स्थितीला नियंत्रणात घेतले आणि त्यांचा बचाव करण्याकरिता त्याने योसेफाचाच उपयोग करून घेतला. ह्या ठिकाणी आम्हाला जुन्या कराराचे आत्म्याच्या द्वारे जे भाषांतर आहे ते खऱ्या रूपात दिसत आहे. त्यामुळेच हा भाग एक वैशिष्ट्यपूर्ण भाग झालेला आहे. आता आपण 7वा अध्याय 9 ते 16 वचने वाचूया. प्रेषितांची कृत्ये 7वा अध्याय 9 पासून 16 वचने. नंतर कुलपतींनी हेव्यामुळे योसेफाला मिसर देशात विकून टाकले, पण देव त्याच्याबरोबर होता. त्याने त्याला त्याच्यावरील सर्व संकटातून सोडविले आणि मिसर देशाचा राजा फारो ह्याच्या दृष्टीने कृपामात्र व ज्ञानी असे केले. म्हणून फारोने त्याला मिसर देशावर व आपल्या सर्व घरावर अधिकारी नेमले. मग सर्व मिसर व कनान ह्या देशात दुष्काळ पडून त्यांच्यावर जबर संकट आले आणि आपल्या पूर्वजांना अन्न मिळेनासे झाले. तेव्हा मिसर देशात धान्य आहे हे ऐकून याकोबाने आमच्या पूर्वजास पहिल्या खेपेस पाठविले. मग दुसऱ्या खेपेस योसेफाने आपल्या भावांना ओळख दिली आणि योसेफाचे कुळ फारो राजाला कळले. तेव्हा योसेफाने आपला बाप याकोब व आपले सगळे नातलग म्हणजे 75 माणसे ह्यांना बोलावून घेतले. ह्याप्रमाणे याकोब मिसर देशात गेला आणि तेथे तो व आपले पूर्वजही मरण पावले. त्यांना शखेमात नेले आणि जी कबर अब्रामाने शखेमात हामोराच्या पुत्रांपासून रोख रुपये देऊन विकत घेतली होती तिच्यात त्यांना पुरले. आता श्रोत्यांनो, स्तेफन ह्या लोकांच्या इतिहासात जो दुसरा भाग आहे त्यामध्ये येतो. तो त्यांना मिसर देशातून त्यांची कशा प्रकारे सुटका झाली ह्याचे स्मरण करून देत आहे. परमेश्वराने मोशेला सोडविणारा बनवले आणि ह्यावरून आम्हाला दिसतं की प्रथम इस्रायलांनी मोशेच्या मागे चालण्याकरिता नकार दिला आणि त्यामुळे संपूर्ण यात्रेत त्यांनी त्याला त्रास दिला. 17 ते 21 वचने पुढे सांगतात, मग देवाने अब्रामाला जे अभिवचन दिले होते ते पूर्ण होण्याचा समय जसजसा जवळ आला तसतसे ते लोक मिसर देशात वाढून संख्येने पुष्कळ झाले. योसेफाची माहिती नसलेला असा दुसरा राजा मिसर देशाच्या गादीवर बसेपर्यंत असे चालले. तो राजा आपल्या लोकांबरोबर कपटाने वागला आणि त्यांची बाळके जगू नयेत म्हणून ती बाहेर टाकून देण्यास त्याने त्यांना भाग पाडिले, असे त्याने आपल्या पूर्वजांना छळले. त्या काळात मोशेचा जन्म झाला. तो देवाच्या दृष्टीने अतिशय सुंदर होता. त्याचे पालनपोषण 3 महिनेपर्यंत त्याच्या बापाच्या घरी झाले.
मग त्याला बाहेर टाकून देण्यात आले असता फारोच्या कन्येने त्याला घेऊन आपला पुत्र म्हणून त्याचे संगोपन केले. श्रोत्यानो, स्टेफन ह्या ठिकाणी जे काही सांगत आहे ते वास्तविक आहे. हे मोशेविषयी अभ्यास करताना आम्ही पाहिले होते. जर रामसे दुसरा हा फारो असता तर मोशे दुसरा फारो झाला असता, कारण ह्या फारोला मुलगा नव्हता. त्याच्या मुलीने मोशेला आपल्या मुलाप्रमाणे वाढविले होते. आता ह्या गादीवर बसण्याची मोशेचीच पाळी होती. 22 वचन सांगतं, मोशेला मिस्री लोकांच्या सर्व विद्यांचे शिक्षण मिळाले आणि तो भाषणात व कृतीत पराक्रमी होता. मोशेला मिस्री लोकांच्या ज्ञानामध्ये वाढविण्यात आले. त्याला संपूर्ण शिक्षण देण्यात आले. आजच्या काळात सुद्धा मिस्री लोकांचे जे ज्ञान आहे ते आम्ही नाकारू शकत नाही. त्यांनी जे शोध लावले, जी प्रगती केली, ती खरोखर वाखाणण्याजोगी आहे. परंतु आम्ही त्यांना पुष्कळदा श्रेय देत नाही. त्यांनी गणित, रसायनशास्त्र, स्थापत्यशास्त्र, शिल्पशास्त्र, खगोलशास्त्र ह्यामध्ये जी प्रगती केली ती फार वाखाणण्याजोगी आहे. त्यांनी फार विलक्षण प्रकारे ह्या सर्व क्षेत्रात अध्ययन केले. त्यांनी बांधलेले मनोरे पहा. त्यांनी कबरेच्या बांधकामात जे रंग उपयोगात आणलेत ते पहा. अनेक शतकानंतरही आपणाला आढळेल की ते रंग तसेच आहेत. मृतदेहाला मसाला भरून कुजण्यापासून दूर ठेवण्याची कला त्यांनी समजून घेतली होती. सूर्याचे पृथ्वीपासून किती अंतर असावे हे त्यांनी मोजून काढले. त्याची आकडेमोड केली. त्यांची संस्कृती प्रगतिशील होती आणि ते अजाण लोक नव्हते. मोशेला सर्व कायदे कानून माहीत होते. त्यांच्या शिक्षण प्रणालीप्रमाणे त्याला सर्व प्रकारची बुद्धिमत्ता प्राप्त झाली होती. त्याच्यात अनेक वैशिष्ट्ये असूनही तो परमेश्वराच्या लोकांचे पुढारीपण करण्याकरिता तयार नव्हता. त्या काळातील जगाच्या ज्ञानाने त्याला त्यासाठी योग्य बनवलेले होते. देवाच्या लोकांचे मार्गदर्शन करण्याकरिता तो त्या काळापर्यंत योग्य नव्हता. श्रोत्यानो, आज मानवाजवळ जे ज्ञान आणि बुद्धिमत्ता आहे ते देवाचे वचन समजण्यासाठी पर्याप्त नाही. काय ते फार कठीण आहे का? आम्ही त्याला कठीण म्हणू शकत नाही, परंतु ज्या आत्म्याच्या गोष्टी आहेत त्या मानव समजू शकत नाही. कारण स्वाभाविक व्यक्ती आत्म्याच्या गोष्टी स्वीकारू शकत नाही. त्याच्यासाठी त्या मूर्खपणाच्या असतात. 1 करिंथ 2 अध्याय आणि 14 वचन सांगतं. करिंथकरास 1 पत्र 2 अध्याय आणि 14 वचन. स्वाभाविक वृत्तीचा माणूस देवाच्या आत्म्याच्या गोष्टी स्वीकारित नाही, कारण त्या त्याला मूर्खपणाच्या वाटतात आणि त्या त्याला समजू शकणार नाहीत, कारण त्यांची पारख आत्म्याच्या द्वारे होते. मोशे सर्व ज्ञान संपन्न केल्यानंतरही देवाच्या लोकांना सोडविण्याकरिता तयार झालेला नव्हता. 40 वर्षे मिसरमध्ये शिक्षण घेतल्यानंतर देवाने त्याला अरण्यात पाठवले. तेथे देवाने त्याला प्रशिक्षण दिले. सोडविणारा बनण्याकरिता त्याला तयार केले. 23-25 वचने पहा. मग तो जवळजवळ 40 वर्षांचा झाला तेव्हा आपले बांधव म्हणजे इस्रायलाचे संतान ह्यांची भेट घ्यावी असे त्याच्या मनात आले. तेव्हा मोशेने त्यातील कोणा एकावर अन्याय होत आहे असे पाहून या जाचलेल्या माणसाचा कैवार घेतला आणि मिस्र्याला मारून त्याचा सूड उगविला. तेव्हा देव त्याच्या हातून त्याच्या बांधवांची सुटका करीत आहे हे त्यांना समजले असेल असे त्याला वाटले होते, पण ते त्यांना समजले नाही. मोशेला जे योग्य वाटत होते, जे चांगले वाटत होते ते त्याने केले. त्याचा उद्देश होता की आपल्या बांधवांना सोडवावे, परंतु ते मात्र त्याला समजू शकले नाहीत. आम्हाला दिसतं श्रोत्यानो की तो अद्यापही तयार नव्हता. देवाला त्याला प्रशिक्षण द्यावे लागले आणि त्याकरिता त्याने त्याला अरण्यात नेले. देवबाप अनेक परिश्रम, संकटे, आजार आणि दुःख ह्याद्वारे आम्हाला बऱ्याच गोष्टी शिकवतो आणि तो आम्हाला आत्मिक रूपाने तयार करतो. 26-28 वचने पहा. मग दुसऱ्या दिवशी कोणी भांडत असता तो त्यांच्यापुढे येऊन उभा राहिला व त्यांची समजूत घालण्याकरिता त्यांना म्हणाला, गृहस्थांनो, तुम्ही भाऊबंद आहात, एकमेकांवर अन्याय का करिता? तेव्हा जो आपल्या शेजाऱ्यावर अन्याय करीत होता तो त्याला ढकलून देऊन म्हणाला, तुला आम्हावर अधिकारी व न्यायाधीश कोणी केले? काल तू मिस्र्याला ठार मारले तसे मलाही माराव्यास पाहतोस काय? हे शब्द ऐकताच मोशे पळून गेला आणि मिद्यान देशात उपरी झाला. तेथे त्याला 2 मुलगे झाले. आम्हाला दिसतं श्रोत्यानो की ह्या थोड्याशा धुडकीने तो घाबरून गेला. नंतर 30 आणि 31 वचने पहा.
मग 40 वर्षे भरल्यावर सिनाय पर्वताच्या रानात एका झुडपातील अग्निज्वालेत एक देवदूत त्याच्या दृष्टीस पडला. हे दृश्य पाहून मोशेला आश्चर्य वाटले आणि ते काय आहे हे पाहण्याकरिता तो जवळ गेला. तेव्हा प्रभूची वाणी झाली. इस्रायलांना सोडविण्याची त्याची इच्छा होती, पण तो त्यासाठी तयार नव्हता. लोक सुद्धा त्याला स्वीकारण्यास तयार नव्हते. त्यांनी त्याला विरोध केला आणि नंतर देवाने जेव्हा त्याला प्रशिक्षण दिले तेव्हा त्याला सोडविणारा असे म्हटले. 32 ते 34 वचने, मी तुझ्या पूर्वजांचा देव, अब्रामाचा, इसाकाचा व याकोबाचा देव आहे. तेव्हा मोशे थरथर कापला व त्याला तिकडे पाहावयाचे धैर्य झाले नाही. कारण प्रभूने त्याला म्हटले, तू आपल्या पायातले जोडे काढ, कारण ज्या जागेवर तू उभा आहेस ती पवित्र भूमी आहे. मिस्र देशातल्या माझ्या लोकांची विपत्ती मी खरोखर पाहिली आहे. त्यांचे हुंदके मी ऐकले आहेत आणि त्यांना सोडून घेण्यासाठी मी उतरलो आहे. तर आता चल, मी तुला मिस्र देशाला पाठवितो. परमेश्वर मोशेला सांगतो की मी ह्या लोकांचे रडणे, ह्यांचा आक्रोश ऐकला आहे. त्याने त्यांची गरज जाणली. हेच कारण होते श्रोत्यानो की परमेश्वराने ह्या लोकांना सोडवले. ह्याच कारणामुळे त्याने तुमच्या व माझ्यासाठी तारणाऱ्याची तरतूद केली आहे. आम्ही फार चांगले लोक आहोत म्हणून नाही. परमेश्वराने जेव्हा खाली मानवजातीकडे पाहिले तेव्हा त्याला काय आढळले? खूप चांगले लोक, खूप चांगली मानवजाती? नाही श्रोत्यानो, त्याला भयंकर पापांचा अंधकार आढळला. भयंकर पापी लोक दिसलेत. आम्ही आमच्या पापात हरवलेले होतो, अजूनही हरवलेले आहोत. त्याने तरीसुद्धा आमच्यावर प्रीती केली आणि हेच त्याच्या कृपेचे स्पष्टीकरण आहे, त्याच्या प्रेमाची व्याख्या आहे. जगी तू अवतरला, पाप्यांसाठी तू धावला. याच जगी तू अवतरला, पाप्यांसाठी तू धावला. त्या क्रूसाला तू कवटाळीने तारण दे मला.
35 वचन सांगतं, तुला अधिकारी व न्यायाधीश कोणी केले असे म्हणून ज्या मोशेला त्यांनी झिटकारले होते, त्यालाच झुडपात दर्शन झालेल्या देवदूताच्या हस्ते देवाने अधिकारी व मुक्तिदाता म्हणून पाठविले. श्रोत्यानो, इस्रायल राष्ट्राच्या जीवनात दूतांच्या सेवेवर जो जोर देण्यात आला आहे, भर देण्यात आला आहे, त्याला आपण लक्षात घ्या. इस्रायलांच्या संपूर्ण इतिहासात दूतांच्या सेवेला आम्ही प्रामुख्याने पाहू शकतो. देवाने दूतांच्या सेवेद्वारे मोशेला नियमशास्त्र दिले. नाताळाच्या वेळी आम्ही दूतांविषयी बरेच ऐकतो. दूत कोणाविषयी सांगत होते? त्यांचा काय उद्देश होता? इस्रायलांसाठी त्यांच्याजवळ संदेश होता. मरिया, योसेफ, जखऱ्या आणि मेंढपाळांसाठी सुद्धा त्यांच्याजवळ संदेश होता. मंडळीच्या युगात परमेश्वर आता स्वर्गदूतांद्वारे संदेश पाठवित नाही, परंतु इस्रायल राष्ट्राकडे दूतांकरवी त्याने संदेश पाठविला. आता स्टीफन अरण्यातील अनुभवाचे वर्णन करीत आहे. 36 ते 38 वचनात तो म्हणतो, त्यांनी मिसर देशात, तांबड्या समुद्रात व रानात 40 वर्षे अद्भुत कृत्ये करून व चिन्हे दाखवून त्या लोकांना बाहेर नेले. तोच मोशे इस्रायल लोकांना म्हणाला, परमेश्वर तुमच्या बांधवांमधून माझ्यासारखा संदेष्टा तुम्हासाठी उत्पन्न करील. रानातील मंडळीमध्ये सिनाय पर्वतावर त्याच्याशी बोलणाऱ्या देवदूताबरोबर आणि आपल्या पूर्वजांबरोबर जो होता तो हाच होय. त्यालाच आपल्याला देण्याकरिता जिवंत वचने मिळाली. इथे श्रोत्यानो, मंडळी हा शब्द आला आहे. ह्याचा अर्थ हा नाही की जुन्या करारात, नवीन करारात जी मंडळी सांगण्यात आली आहे ती होती. मंडळीसाठी जो शब्द आहे तो आहे एक्लेसिया, म्हणजे बाहेर काढलेले किंवा बोलावलेले. बाहेर काढलेला किंवा बोलावलेला समूह, मग तो कोणत्याही कार्यासाठी असो. अरण्यात इस्रायली लोक बाहेर बोलावलेला समूह होते. मिसरमधून देवाने त्यांना विशिष्ट उद्देशासाठी बाहेर बोलावले होते. 39 वचन पहा. त्याचे ऐकण्याची आपल्या पूर्वजांची इच्छा नव्हती, तर त्यांनी त्याला धिक्कारिले व आपले मन मिसर देशाकडे फिरवून. इस्रायली लोक भौतिकदृष्ट्या व दैहिकदृष्ट्या मिसर देशात परत गेले नाहीत, परंतु मनाने अनेक वेळा ते मिसरला गेलेत. अनेक वेळा आम्ही दुसऱ्यांकडे बोट दाखवतो, त्यांना दोषी ठरवतो, परंतु श्रोत्यांनो, आमचे अंतःकरण आणि मन कोठे असते? काय आम्ही सुद्धा वारंवार जगिक गोष्टींकडे परततो? आम्हाला स्वतःला प्रश्न विचारायचा आहे की काय त्या गोष्टी, त्या जगिक गोष्टी, त्या वाईट गोष्टी पुन्हा करण्याची आमची इच्छा होते? स्वतःला हा प्रश्न विचारा आणि पहा की काय आपण सुद्धा ह्या इस्रायली लोकांप्रमाणे आहात, जे वारंवार आपल्या मनाच्या इच्छेने मिसरमध्ये वापस गेलेत. 40 वचन. ते अहरोनाला म्हणाले, आमच्या पुढे चालतील असे देव आम्हाला करून दे, कारण ज्याने आम्हाला मिसर देशातून आणले त्या मोशेचे काय झाले हे आम्हाला कळत नाही. मोशेला काय झाले ह्याची त्यांना चिंता नव्हती. त्यांनी त्याला नाकारले होते. परंतु आता मोशे जेव्हा त्यांच्यापासून दूर त्या पर्वतावर आहे, तेव्हा ते अहरोनाला म्हणतात, आमच्या पुढे चालतील असे देव आम्हाला करून दे. नंतर स्टीफन दाखवत आहे की इस्रायली नेहमीच देवाविरुद्ध बंड करणारे होते. ते नेहमीच देवापासून दूर गेलेत. 41 आणि 42 वचने सांगतात, मग त्या दिवसात त्यांनी वासराची मूर्ती बनविली व तिच्यापुढे यज्ञ करून आपल्या हातच्या कृतींबद्दल आनंदोत्सव केला. तेव्हा देवाने त्यांच्याकडे पाठ फिरवली आणि त्यांना आकाशातील सेनागणाची पूजा करावयास सोडून दिले. ह्याविषयी संदेष्ट्यांच्या पुस्तकात लिहिले आहे, हे इस्रायलाच्या घराण्या, तुम्ही 40 वर्षे अरण्यात बलिदाने व यज्ञ मला केले काय? श्रोत्यानो, ते मूर्तीपूजेकडे वळलेत. म्हणून मोशे व नंतर यहोशू लोकांसोबत विनवणी करीत होते की देवाला निवडा, मूर्तीपूजेपासून दूर व्हा, वापस फिरा. पुढे 43 ते 45 वचने पहा. मोलखाचा मंडप व रेफान दैवताचा तारा म्हणजे पूजण्याकरिता तुम्ही ज्या प्रतिमा केल्या त्या तुम्ही उचलून घेतल्या. मीही तुम्हाला बाबेलच्या पलीकडे नेऊन ठेवीन. तू जो नमुना पाहिला त्याप्रमाणे साक्षीचा मंडप कर, असे ज्याने मोशेला सांगितले. त्याने नेमल्याप्रमाणे तो मंडप रानात आपल्या पूर्वजांचा होता, जी राष्ट्रे देवाने त्यांच्या समोरून घालविली. त्यांचा देश आपल्या पूर्वजांनी आपल्या ताब्यात घेतला. तेव्हा तो मिळालेला मंडप त्यांनी यहोशवा बरोबर त्या देशात आणला आणि दाविदाच्या काळापर्यंत परंपरेने तसाच ठेविला. श्रोत्यानो, इब्री नाव जे येहोशू आहे ह्याचे
येशू हे ग्रीक भाषांतर आहे. 46 वचन, दाविदावर देवाची कृपादृष्टी झाली आणि त्याने याकोबाच्या घराण्यासाठी वसतिस्थान मिळविण्याची विनंती केली. लक्षात घ्या की मंदिर बनविण्याची कल्पना दाविदाची होती. 47 ते 50 वचने, आणि शल्मोनाने त्याच्यासाठी घर बांधले. तथापि जो परात्पर तो हातांनी बांधलेल्या घरात राहत नाही. संदेष्टाने म्हटले आहे, परमेश्वर म्हणतो, आकाश माझे राजासन आहे, पृथ्वी माझे पदासन आहे. तुम्ही माझ्यासाठी कशा प्रकारचे घर बांधणार? किंवा माझ्या विसाव्याचे स्थान कोणते? माझ्या हाताने ह्या सर्व वस्तू केल्या नाहीत काय? ह्यावरून आम्हाला दिसतं की आमचा जो जिवंत परमेश्वर पिता आहे, त्याने सुरुवातीपासूनच मानवाला ही स्पष्ट कल्पना दिली की तो हातांनी बांधलेल्या मंदिरात किंवा हातांनी तयार केलेल्या कलाकृतीत राहत नाही. तो आत्मा आहे आणि त्याची उपासना आम्ही आत्म्यानेच केली पाहिजे. तो आता त्या काळातील धार्मिक पुढाऱ्यांना दोषी ठरवित आहे. 51-53 वचने, अहो ताठ मानेच्या आणि हृदयांची व कानांची सुंतानं झालेल्या लोकांनो, तुम्ही तर पवित्र आत्म्याला सर्वदा विरोध करिता. जसे तुमचे पूर्वज तसेच तुम्हीही. ज्याचा पाठलाग तुमच्या पूर्वजांनी केला नाही असा संदेष्टांमध्ये कोणी झाला का? ज्यांनी त्या नीतिमान पुरुषाच्या आगमनाविषयी पूर्वी सांगितले, त्यांना त्यांनी जीवे मारले, आणि आता त्याला धरून देणारे व जीवे मारणारे तुम्ही निघाला आहात. अशा तुम्हाला देवदूतांच्या योगे योजिलेले नियमशास्त्र प्राप्त झाले होते, पण तुम्ही ते पाळले नाही. दैहिक कृपाने ह्या लोकांची सुनता झाली होती, परंतु अंतकरणाने, कानाने त्यांची सुनता झाली नव्हती. म्हणून त्यांच्या पूर्वजांनी जसे देवाचे म्हणणे ऐकले तसे हे लोक ऐकण्याकरिता तयार नव्हते. स्टेफन पुढे सांगतो की देवाने मिस्रमधून त्यांची सुटका केली. देवाने मोशेला सोडविणारा केले, परंतु इस्रायलांनी त्याचे ऐकण्याकरिता नकार दिला. अरण्यातील अनुभव, त्यांचे वारंवार देवाविरुद्धचे बंड व त्याचा उच्च शिखर म्हणजे सोन्याचे वासरू बनवणे, मूर्तीपूजा सुरू झाली व परिणामस्वरूप त्यांना बाबेलच्या गुलामगिरीत जावे लागले. स्टेफन येहोशीविषयी व येशूविषयी सांगून आपल्या भाषणाचा शेवट करीत आहे. तो म्हणतो की अलौकिक रीतीने तू ताण करवी. त्यांना परमेश्वराने नियमशास्त्र दिले, परंतु त्यांनी ते पाळले नाही. इतकेच नाही, परंतु येशूच्या जन्माची घोषणा दूताद्वारे झाली हे सुद्धा त्यांना माहीत होते. अर्थातच ते त्याचा विश्वासघात करणारे आणि त्याला मारणारे ठरलेत. श्रोत्यानो, आम्हाला स्टीफनच्या जीवनात दिसतं की स्टीफन पहिला हुतात्मा ठरला. या भागात आमचा परिचय तार्ससच्या शौलाशी सुद्धा होत आहे. 54 वचन वाचूया. त्याचे हे भाषण ऐकणाऱ्यांच्या अंतकरणास इतके झोंबले की ते त्याच्यावर दात ओठ खाऊ लागले. त्यांच्या मनात त्याच्याविषयी किती मत्सर आणि द्वेष होता हे ह्या वचनावरून आम्हाला कळतं. 55 वचन, परंतु पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन त्याने आकाशाकडे निरखून पाहिले, तेव्हा देवाचे तेज व देवाच्या उजवीकडे येशू उभा असलेला त्याच्या दृष्टीस पडला. श्रोत्यानो, देव आत्मा आहे, मग त्याचा उजवा हात कसा असू शकतो हा प्रश्न कदाचित आपल्या मनात उद्भवला असेल. उजव्या बाजूला म्हणजे महत्वाची जागा, आदराची जागा. देवाने येशू ख्रिस्ताला वचन दिले होते की तो त्याला गौरविल आणि त्याला असे नाव देईल जे सर्व नावांपेक्षा श्रेष्ठ नाव असेल. येशू ख्रिस्ताला परमेश्वराने उंचावले आणि आता तो देवाच्या उजव्या हाताला आहे. अर्थातच परमेश्वराने त्याला आदराची आणि महत्वाची जागा दिलेली आहे. इब्री-लोकास पत्र 1 अध्याय आणि 3 वचन सांगतं, हा त्याच्या गौरवाचे तेज व त्याच्या तत्वाचे प्रतिरूप असून आपल्या सामर्थ्याच्या शब्दाने विश्वासधार आहे. आणि पापांची शुद्धी केल्यावर तो ऊर्ध्वलोकी राजवैभवाच्या उजवीकडे बसला. तो देवाच्या उजव्या हाताला बसला आहे हे दर्शविते की त्याचे कार्य पूर्ण झाले आहे. श्रोत्यानो, आमची पापांपासून सोडवणूक करण्याचे त्याचे जे कार्य होते ते पूर्ण झाले आहे. आमची सोडवणूक झाली आहे, आम्ही मुक्ती पावलेले आहोत. परंतु ह्याचा अर्थ असा नाही की तो आमच्या वतीने आता कार्य करीत नाही. ह्या ठिकाणी तो पहिल्या हुतात्म्याचे स्वागत करण्याकरिता, त्याला स्वीकारण्याकरिता उभा राहिलेला आहे. वचनात स्पष्ट लिहिले आहे की तो उभा राहिला, त्याच्या दृष्टीस पडला. 56 ते 58 वचने सांगतात, आणि त्याने म्हटले, पहा, आकाश उघडलेले व मनुष्याचा पुत्र देवाच्या उजवीकडे उभा असलेला मला दिसत आहे. तेव्हा ते मोठ्याने ओरडून व कान बंद करून एकजुटीने त्याच्या अंगावर धावून गेले.
मग ते त्याला शहराबाहेर घालून दगडमार करू लागले आणि साक्षीदारांनी आपली वस्त्रे शॉल नावाच्या एका तरुणाच्या पायाजवळ ठेवली. श्रोत्यानो, स्टीफन व तार्सेसचा शॉल पहिल्यांदा ह्या ठिकाणी एकत्र आले आहेत. एकदाच आणि शेवटी ते शत्रू आहेत. ते वधस्तंभाच्या परस्पर विरुद्ध दिशेला उभे होते. 59 आणि 60 वचने पहा. ते दगडमार करीत असता स्टेफन प्रभूचा धावा करीत म्हणाला, हे प्रभू येशू, माझ्या आत्म्याचा स्वीकार कर. मग गुडघे टेकून तो मोठ्याने ओरडला, हे प्रभू, हे पाप त्यांच्याकडे मोजू नको, असे बोलून तो झोपी गेला. श्रोत्यानो, स्टीफन झोपी गेला. येशूने मंडळीवर उचलल्या जाण्याच्या समयापर्यंत त्याच्या शरीराला झोपवले आहे. तो ख्रिस्ताच्या सहभागीतेत आहे आणि एक दिवस त्याचे सुद्धा पुनरुत्थान होणार आहे. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देऊ. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियानो, आपण पाहिले की स्तेफनाने आपल्या भाषणातून जुना करार आत्मिकरित्या मांडण्याचा प्रयत्न केला होता. वास्तविक पाहता त्याचे भाषण ऐकणाऱ्यांसाठी सत्य जाणून घेण्याची एक सुंदर संधी होती. परंतु त्यांच्यावर या गोष्टीचा प्रभाव नकारात्मकच जास्त झाला आणि त्यांनी दगडमार करून स्तेफनाच्या मृत्यूस कारणीभूत झाले. या संपूर्ण घटनेचा मतितार्थ काय आहे? जुन्या कराराप्रमाणे आता अर्पणाची गरज नाही. येशू ख्रिस्तच हा देवाचा अर्पिलेला कोकरा होता. आता आम्हाला केवळ ख्रिस्ताकडे यावे लागेल आणि इतर कोणत्याही गोष्टींची आवश्यकता नाही. काय आपण हे जाणले आहे? आपण प्रार्थना करू. प्रभूजी, आम्ही तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत. सर्व मान, महिमा, गौरव प्रभूजी आम्ही तुला देतो. आज तू आमच्या समोर वास्तविकता ठेवलेली आहेस. ज्या वचनांचा आम्ही अभ्यास केलेला आहे प्रभूजी, ती वचनं आमच्या अंतःकरणाला भिडू दे. आणि प्रभूजी, या प्रत्येक वचनाच्या द्वारे जेव्हा आम्ही मनन करत असताना, त्याप्रमाणे कृती करत असताना, प्रभू परमेश्वर देवप्पा, या सर्व गोष्टींच्या द्वारे तुझं गौरव होत राहू दे. ही वास्तविकता तू आमच्या समोर ठेवलेली आहेस की आम्ही तुझ्याकडे येणं गरजेचं आहे. आता आम्हाला दुसऱ्या कोणत्याही गोष्टींची गरज नाही. केवळ आम्ही तुझ्याकडं आमचं लक्ष लावावं. आणि म्हणूनच प्रभूजी, आम्ही स्वतःला तुझ्या पवित्र हातामध्ये सोपवितो. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि गौरवी नावात हे प्रार्थना करतो, म्हणून तो ऐक. आमेन. विश्वास ठेवा आणि देवाचे गौरव पहा. प्रभू आपणाबरोबर सदैव असो.